आम्हाला आम्ही पाहिलं नाही, पण आम्हाला आमच्या घरच्या लोकांनी, मोठ्या लोकांनी वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांबद्दल सांगितलं. मामांकडे जर कोणी आलं आणि त्याचं काम झालं आणि विनाकारण बोलत बसला तर मामा त्याला सांगायचे, बुवा झालं ना काम तुमचं, या, मला वेळ नाही, मला ज्ञानेश्वरी वाचायची, मला चिंतन आहे, मी तुमच्या बरोबर गप्पा मारायला वेगळा मोकळा नाही, तुम्ही या. असं स्पष्ट बोलता येत असेल तर बोलावं, आपला प्रतिबंध आपण दूर करावा. मानवी प्रयत्नानं जे प्रतिबंध दूर होऊ शकतात ते सगळे अप्रबल प्रतिबंध आहेत, जे मानवी प्रयत्नाने दूर होऊ शकतात. आपल्या प्रयत्नानं, आपल्या कर्तृत्वानं ज्या प्रतिबंधाची निवृत्ती आपल्याला करता येऊ शकते ते सगळे अप्रबल प्रतिबंध. आणि प्रबल प्रतिबंध कशाला म्हणतात? प्रबल प्रतिबंध म्हणजे जे आपल्या प्रयत्नाने आपल्याला दूर करता येत नाही, त्याच्याकरता भगवंताचा आश्रय करावा लागेल, त्याच्याकरता संत सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय करावा लागेल आणि त्यांच्या कृपेनं, त्यांच्या आश्रयाने त्या प्रतिबंधाची निवृत्ती करावी लागेल. असे सगळे प्रतिबंध प्रबल प्रतिबंधामध्ये येतात, कारण त्यांचं प्राबल्य मोठं आहे, ते प्रबल आहे. आमच्या प्रयत्नाने आम्ही त्यांना दूर करू शकत नाही, आम्हाला काही करता येत नाही. मग आम्ही काय करावं? देवाला प्रार्थना करावी, देवा असं करा, संतांना प्रार्थना करावी, तुम्ही आमच्यावर कृपा करा, आणि मग तो प्रतिबंध दूर होऊ शकतो. या प्रतिबंधामध्ये काय येतं? उदाहरण सांगायचं झालं तर मरण. मनुष्य कार्य हातात घेतो, काम करायला प्रारंभ करतो, मध्ये मरण आलं तर काय करणार? तो प्रतिबंध आपण आपल्या प्रयत्नाने दूर करू शकतो का? अरे, आमचं प्रारब्ध जर संपलं असेल तर त्याच्यातूनही आमचं जीवन चालू राहावं असं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नसतं ना. मनुष्य म्हणून, जीव म्हणून आपल्याला मरण दूर करण्याचं सामर्थ्य नाहीये, प्रबलता आपल्या ठिकाणी नाहीये. मरण आलं, प्रारब्ध संपलं, ज्या अवस्थेमध्ये आपण असू त्या अवस्थेमध्ये आपल्याला निघावं लागतं. देहपात होतो, कारण आमच्या हातात नाही. आम्ही त्या यमाला म्हणू शकत नाही एवढं एक पानभर लिहितो मग येतो तुझ्याबरोबर, तो वेळच देत नाही. संधी नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता पुढी प्राणा, तुकोबारांनी म्हटलंय नाटाच्या अभंगात. त्या यमाला करुणा नाही, तो यम आपल्याबद्दल दया दाखवत नाही. ज्या वेळेला आमचं प्रारब्ध संपेल त्या वेळेला आमचा देह पडेल, आमचं काम किती झालेलं आहे, आमच्या कामाचा थोडा विषय राहिलेला आहे का, थोडं एवढं वाक्य पूर्ण करायचंय, पूर्ण विराम द्यायचा राहिलाय, अनुस्वार द्यायचा राहिला, काहीही चालत नाही. निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणः अधमः न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम, अशी कालाला विशेषण दिलीत योग वासिष्ठामध्ये, वसिष्ठ महामुनींनी. काल कसा आहे? निर्दय, कठीण, क्रूर, कर्कश, कृपण आणि अधम, ही सगळी कालाची विशेषण आहेत योग वासिष्ठामध्ये. न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम, अद्यापर्यंत जगतामध्ये असा पदार्थ नाहीये की काळाने त्याला गिळंकृत केलेलं नाही. काळाने गिळंकृत केलं नाही असं जगा काळ खाय, तुकोबाराय म्हणतात की नाही, जगा, सगळ्या जगाला काळ खाणार आहे, सगळ्यांनाच खाणार आहे. तो चेतन असो, जड असो, प्रत्येकाचं प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध कधीतरी संपणार आहे. आणि प्रारब्ध संपल्या, प्रारब्ध भोग संपला की देहपात होणार आहे. मग तो देह प्राण्याचा आहे का, तो देह माणसाचा आहे का, तो देह सापाचा आहे का, किड्याचा आहे का, मुंगीचा आहे का, अजून कुणाचा आहे, इंद्राचा आहे, काही का असे ना. पण आम्हाला जो देह आमच्या प्रारब्धाने मिळालेला आहे ते प्रारब्ध संपलं की त्या देहाचा आमचा संबंध संपला, तो देह पडतो. आता हा देह जर पडणार असेल आणि मरण येणार असेल तर हे मरण दूर करण्याकरता आमच्याकडे सामर्थ्य आहे का? आम्ही त्या यमाच्या पाया पडून ही विनंती करू शकतो का की काही कर बाबा, पण आमचं एवढं कार्य होऊ दे? म्हणता येतं का? नाही बाबा, थोडं राहिलंय, मुलीचं लग्न ठरलंय, झालं की पाहिजे तर तुझ्याबरोबर येतो. तो म्हणतो नाही, आत्ताची आज्ञा आहे, आत्ता निघायचं. बरं गंमत अशी आहे, तो विचारतही नाही. हे मी माझ्या मनाने सांगतोय की आम्ही त्याला म्हणू, तो विचारतही नाही आम्हाला येताय का म्हणून, तो घेऊनच जाणार आहे, विचारत नाही. त्या धर्मराजाला विचारलं होतं म्हणे, महाभारतात मध्ये कथा आहे त्या संबंधात. धर्मराज जेव्हा त्या कुत्र्याबरोबर स्वर्गामध्ये गेले ना, तेव्हा चित्रगुप्ताने धर्मराजाला विचारलंय की बाबा, तुला तुझं सगळं पुण्यच आहे, सत्यच बोललायस, पण एक अर्धसत्य बोललाय, नरोवा कुंजरोवा, तर त्याच्याकरता तुला नरकात पडावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन मात्र करावं लागणार अर्धसत्य बोलल्या. मग
तुला काय करायचंय, आधी नरकाचं दर्शन करून घेऊन मग स्वर्गात राहतो का आधी स्वर्गात राहून मग जाता जाता शेवटी नरकाचं दर्शन करून जातो, काय करायचं नेमकं, क्रम काय, हे सगळ्यांना विचारत नाहीत. धर्मराज फक्त आयुष्यभर खरं बोलले म्हणून त्यांना विचारलं. आपल्याला उचललं की तिकडेच टाकून देणार आहे. आपला विषयच नाही, विचारायचं तर सोडून द्या, आपला विषयच नाही आहे. उचला आधी तिकडे टाकून द्या. काळ आला की संपलं. कालः पचति भूतानि सर्वण्येवात्मनात्मनि यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. महाभारतात हा प्रश्न विचारलाय. कालः पचति भूतानि, काळ सगळ्या भूतमात्रांना पचवणारा, सर्वाणि एव सगळ्यांना, आत्मनी अनात्मनी, जड चेतन सगळ्या पदार्थांना हा काळ पचवणारा. पण यस्मिंस्तु पच्यते कालः, पण काळालाही जो पचवणारा आहे त्याला जाणण्याचा तू प्रयत्न का करत नाहीस? काळ सगळ्या जगाला पचवेल, पण काळालाही जो पचवतो त्याचं भजन तू का करत नाहीस? महाभारताने हा प्रश्न उपस्थित केला. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर मरण हे प्रबल प्रतिबंधामध्ये येते. प्रबल प्रतिबंध आहे, दूर करता येत नाही आम्हाला. कारण मरण ही अपरिहार्यता आहे. जातस्य हि ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च, ही अपरिहार्यता आहे. आणि ती जर अपरिहार्यता असेल तर आम्हाला त्या काळाला दूर करणं शक्य होणार नाही. तो काळ आम्हाला घेऊन जाणार, आणि काळ जर घेऊन जाणार असेल तर स्वीकृत कार्य अर्धवट राहणार. मग याच्याकरता हा झाला प्रबल प्रतिबंध. मग प्रबल प्रतिबंधाकरता काय करा? मग सद्गुरूंचं नमन करा, परमात्म्याचं नमन करा. म्हणून त्यांनी या दोन गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून पतंजलीने महाभाष्यामध्ये आपल्याला सांगितलं, आयुष्यवत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवन्ति. तीनदा मंगलाचरण करा. मंगलादिनी मंगल मध्यानी मंगल अंतानी शास्त्राणीच प्रथमते. कशा करता? आयुष्यवत पुरुषकाणीच भवन्ति. तुम्हाला आयुष्य प्राप्त होईल. म्हणजे मंगलाचरणाने तुमचा प्रबल प्रतिबंधही दूर होईल, आणि वीर पुरुषकाणी म्हणजे सामर्थ्यही तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे अप्रबल प्रतिबंधाच्या निवृत्ती करता ज्या सामर्थ्याची माणसाला, ज्या वीर्याची माणसाला अपेक्षा असते, ते वीर्यही तुम्हाला, ते सामर्थ्यही तुम्हाला प्राप्त होईल. याच्याकरता 3 वेळेला मंगलाचरण करा, असं आपल्याला पतंजलीने सांगितलं भाषणामध्ये. हे मंगलाचरण करा. मंगलाचरण केल्याने काय होतं हे सगळं आम्हाला त्याच्यातून प्राप्त होतं. मंगलाचरणाचा परिणाम काय आहे? आयुष्यवत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवन्ति. याच्याकरता मंगलाचरण करा. हे झालं सगळं. आता थोडा विचार अजून वेगळा आहे, तोही मला सांगितला पाहिजे. शंका या संबंधामध्ये अशी आहे, नाथ महाराजांचं भावार्थ रामायण अर्धवट राहिलं. अनेकांच्या क्रिया, अनेकांचे ग्रंथ अर्धवट राहिले. काव्यामध्ये राहिले, तत्वदृष्टीनं भाष्यामध्ये राहिले. आपल्याला नाथ महाराज हे तर सगळ्यात मोठं आदर्श उदाहरण आहे. मग यांच्यासारख्या महात्म्यांना, जे अवतार म्हणून या पृथ्वी तलावर आले, या महात्म्यांना प्रबल आणि अप्रबल प्रतिबंध हे निवृत्त करू शकत नाहीत का? यांना मंगलाचरण करण्याची काय गरज आहे? मरण ना, तुमच्या माझ्या समोर मरण उभं राहिलं, आपल्याला हातातलं सोडून जावं लागेल. यमाची मरणाची ताकद आहे का की त्यांनी तुकोबारांना घेऊन जावं? हातातलं काम सोडून आधी माझ्या बरोबर चला. त्याने नाथ महाराजांना म्हणावं काय, चला माझ्या बरोबर. यायचं कधी हे नाथ महाराज ठरवणार, जायचं कधी हे नाथ महाराज ठरवणार. काम अपूर्ण राहू दे. का राहू दे? अरे या निमित्तानं मला गावबाचं कौतुक करायचंय. गावबा जगासमोर आला पाहिजे, गावबाची लीला कळली पाहिजे, मला गावबाचं महात्म्य जगतासमोर आणायचंय. म्हणून वाटलं असेल नाथ महाराजांना. आम्हाला काय कल्पना आहे त्याची? ज्ञानोबा आणि मुक्ताबाई अंतर किती? 4 वर्षाचं अंतर आहे दोघांना. ज्ञानोबा 4 वर्षानं मोठे मुक्ताबाईपेक्षा. मुक्ताबाई एवढीशी. नाथ महाराजांना उपदेश करावा एवढा अधिकार आहे का? पण केला की नाही तिने? ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून केला की नाही? काय अधिकार आहे? अरे नाथ महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या शिष्यांपैकी एक मुक्ताबाई. मग शिष्याने गुरुला उपदेश करावा का? करू नये. मग मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांना सांगावं काय की असं असं आहे, जग असंच आहे, जग जरी झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. हे ज्ञानोबरांना कळत नाही का?
योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा, हे ज्ञानोबरायांना कळत नाही का? विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे विश्वपट आणि ब्रह्मदोरा तुम्ही ज्ञानोबरायांशिवाय दुसऱ्या कोणाकडून ऐकलंय? त्यांचंच ऐकायचं आणि त्यांनाच ऐकवायचं, हे कुठलं शास्त्र आहे? मुक्ताबाई लहान आहे पण ज्ञानोबरायांना उपदेश करते की नाही? जो उपदेश ज्ञानोबरायांना मुक्ताबाईंनी केला तो उपदेश ज्ञानोबरायांना माहित नव्हता का? माहिती होता ना, मग तरी मुक्ताबाईंनी केला. याला महत्व काय? ज्ञानोबरायांनी तो ऐकून घेतला, कारण मुक्ताबाईचं महात्म्यही जगाला कळालं पाहिजे, तिचाही अधिकार जगाला कळाला पाहिजे की अरे ज्ञानातल्या ज्ञानी असणाऱ्या माझ्यासारख्या ज्ञानदेवाला सुद्धा उपदेश करण्याचा तिचा अधिकार आहे, हे जगाला कळालं पाहिजे. वाटलं असेल की नाही? म्हणजे शक्यता तरी वाटलं असेलच, याची शाश्वती नाही देत, कारण ज्ञानोबरायांच्या मनात काय आलं हे जर आम्हाला कळालं असतं, याच्या पलीकडे अजून सुखाचा दिवस कोणता राहिला असता? आपल्याला कळत नाही ना, पण अशी शक्यता नाकारता येत नाही. अनुमानामध्ये शक्यता गृहीत धरावी लागते. तसा अनुमान आहे. नाथ महाराजांना वाटलं असेल गावबाचं महात्म्य वाढावं या जगतामध्ये, त्यांनी माझी सेवा केली आहे, त्याचं महात्म्य कळालं पाहिजे. सेवेतून माणसाला तत्वबोधाचाही अधिकार कसा प्राप्त होऊ शकतो हे जगतासमोर आणायचं असेल तर गावबा सुद्धा माझं रामायण पूर्ण करू शकतो, हे जर नाथ महाराजांना जगतासमोर आणायचं असेल तर नाथ महाराजांनी ग्रंथ अर्धवट ठेवला असेल. नवल काय? नवल काय? आपण कधी यायचं हे ते ठरवणार, आपण काय करायचं तेच ठरवणार, आणि आपण कधी निघायचं तेच ठरवणार. आपल्या बाबतीत कधी यायचं माहित नाही, काय करायचं कुणाला माहिती, कधी जायचं प्रश्नच नाही. त्याने नेलं की जायचं, आई वडिलांनी जन्माला घातलं की यायचं, आणि समोर दिसेल ते करायचं. असं नसतं. संतांचं प्रत्येक ठरलेलं असतं. कधी अवताराला ज्ञानोबरायांचं ठरलेलं आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता अवताराला यायचं ज्ञानोबरायांचं ठरलंय. माघ शुद्ध पंचमीला अवताराला यायचं तुकोबरायांचं ठरलंय. नाथ षष्ठीला अवताराला यायचं नाथ महाराजांचं ठरलंय. आणि ते ठरलंय म्हणून त्या दिवशी ते अवताराला येणार. अवताराला येऊन काय करायचं त्यांचं ठरलंय ते करणार, आणि अवतार समाप्ती कधी करायची त्यांचं ठरलंय त्या दिवशी करणार. आपल्यासारखं नाही आहे. मग त्यांचा ग्रंथ अर्धवट राहिला. प्रबल प्रतिबंध, मरणासारखा प्रतिबंध नाथ महाराजांना प्रतिबंध आहे का? मरण हा काही ज्ञानोबरायांचा प्रतिबंध आहे का? मरण हा काही तुकोबरायांचा प्रतिबंध आहे का? नाही. अरे हे डोळ्यासमोरून अदृश्य झाल्यानंतरही अनेकांना भेटले ना. तुकोबराय मुलीला भेटलेच, तुकोबराय निळोबरायांना भेटलेच, हे सगळे भेटलेच की नाही? कुठून आले? एकदा सदेह वैकुंठाला गेल्यानंतरही तुकोबराय भेटतात. ज्ञानो समाधी घेतल्यानंतरही नाथ महाराजांना बोलवून घेऊन नाथ महाराजांना दर्शन देऊ शकतात. नाथ महाराज नंतरही अनेकांना भेटू शकतात. मग गेले कसे म्हणायचे? यांचं मरण मानायचं कसं? मरण हा प्रबल प्रतिबंध मानायचा असेल तर असा कोणता प्रबल प्रतिबंध आहे जो ज्ञानोबरायांचं कार्य अडवू शकतो? जगात अशा कोणत्या प्रतिबंधाची ताकद आहे की त्याने नाथ महाराजांना अडवावं? जगामध्ये अशी कोणती समस्या आहे की जी तुकोबराय सोडवू शकत नाही? सांगा. अशी एकही समस्या नाही. जगामध्ये असा प्रश्न नाही की संत वाङ्मयामध्ये त्याचं उत्तर नाही. जगामध्ये असा कोणता प्रश्न नाहीये की ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज समर्थ त्याच्यावर बोलले नाही. कोणताही प्रश्न घेऊन या संतांकडे आपण जावं आणि त्या संतांचं त्यांच्या शब्दातून आपल्या समस्येचं परिपूर्ण आणि यथार्थ समाधान प्राप्त करून घ्यावं, असं परिपूर्ण वाङ्मय संत वाङ्मय म्हणून. आणि मग त्यांना कोणते प्रतिबंध आहेत? साधा विचार करा. आलेल्या मरणाला 14 वेळेला परतून लावणारा जर यांचा शिष्य आहे चांगदेव, तो जर ज्ञानोबरायांचा शिष्य आहे तर ज्ञानोबरायांना कोणता प्रबल प्रतिबंध आहे सांगा ना? काहीच नाही. कुठलाच प्रबल प्रतिबंध नाही. यम इकडे येतही नाही, यमाचा यांचा संबंधही नाही. जरी यम आलाच नाथ महाराजांकडे तर नियमानं दर्शनाला येईल. तो न्यायला वगैरे येणार नाही, तो दर्शनाला येईल की यांच्या दर्शनाने आपल्यालाही कुठेतरी समाधान. नाही त्या लोकांना घेऊन जातोय. अशा लोकांची रोजची संगतीत आपल्याला दुर्गुण लागला तर, म्हणून जर नाथ महाराजांच्या दर्शनाने शुद्ध व्हायचं असेल तर दर्शनाला येईल, पण न्यायला नाही येऊ शकत. मग यांना प्रबल प्रतिबंधच नाही तर अप्रबल प्रतिबंध काय? बरं, अप्रबल येईल
असं म्हणावं तर यांच्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य नाहीये. वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो हि ईश्वरा. काय अशक्य आहे त्यांना? नाथ महाराजांना काय अशक्य आहे? सगळं शक्य आहे. एका खाली एक किती पत्राळी काढू शकतात नाथ महाराज. भिंत चालवणं ज्ञानोबारांना जर अशक्य नसेल तर त्यांना कोणता अप्रबल प्रतिबंध आहे की जो ज्ञानोबारांना अडवा येणार आहे? जे भिंत चालवू शकतात, रेड्याच्या मुखातून वेद वदवू शकतात, पितरांचं दर्शन करून देऊ शकतात, जे सदैव वैकुंठाला जाऊ शकतात, मेलेल्याला जिवंत करू शकतात, त्यांना असा कोणता प्रतिबंध आहे व्यवहारामध्ये की तो त्यांच्या सामर्थ्यानं दूर होऊ शकत नाही? करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. तुकोबराय ज्ञानोबरांबद्दल बोलताना म्हणतात तुम्ही काय करू शकत नाही, काय करू शकत. तुकोबरांनी म्हटलं आम्ही करू शकतो. तू काय करू शकतो? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टिकोनात. तुकोबराय अरे हे करू शकतो. गाढवाचं घोडं बनवणं काय आम्ही करतो आमच्या डोळ्यासमोर. कुणालाही जमणार नाही, ब्रह्मदेवाला जमणार नाही, पण आम्ही करू शकतो. भिंत चालवणं कुणाला शक्य नाही, पण ज्ञानोबरांनी करून दाखवलं. रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबरांनी वदवून दाखवला. मेलेल्या सच्चिदानंद बाबाला तिरडीवरून उठून बसवलंय. तुकोबरांनी मेलेलं मूल कीर्तनातून उठून बसवलंय. नाथ महाराजांच्या सगळ्या चमत्कृतीवर जा असं माझं म्हणणं नाही आहे, किंवा चमत्कृतीनं त्यांचं संतत्व सिद्ध होत आहे असंही माझं म्हणणं नाही. पण माझं म्हणणं असं आहे की चमत्कृती करता लागणारं लौकिक का असेना, पण जे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी अभिव्यक्त होतं त्या सामर्थ्यामध्ये त्यांच्या जीवनातल्या लौकिक आणि अप्रबल प्रतिबंधाची निवृत्ती होऊ शकणार नाही काय? एवढाच माझा मुद्दा आहे. होऊ शकेल की नाही? हे सगळं करण्याचं सामर्थ्य जर त्यांच्या ठिकाणी आहे तर त्यांना अप्रबल प्रतिबंध कोणता? आणि जर काळाच्या डोक्यावर हे पाय ठेवू शकतात, काळ यांचा दास होऊन यांच्याकडे राहतो, काळाचा यांचा त्या अर्थाने दुरान्वयानेही संबंध येत नाही, यांची नित्यता स्वतःसिद्ध असेल तर मग कोणता असा प्रबल प्रतिबंध आहे की जो यांच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करेल? मंगलाचरण कशा करता करा? प्रबल प्रतिबंधाच्या आणि अप्रबल प्रतिबंधाच्या निवृत्ती करता करा असं म्हटलं ना आपण. मग मुद्दा हा आहे की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना असा कोणता प्रबल आणि अप्रबल प्रतिबंध आहे? कुठलाच प्रतिबंध नाही. मग त्याने मंगलाचरण का करा? त्याने मंगलाचरण का करा? त्याचं उत्तर दोन अंगाने देतो. नाथ महाराजांना मंगलाचरण करण्याची गरज नाही, ज्ञानोबरांना मंगलाचरण करण्याची गरज. ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण ज्ञानोबरांनी केलं नसतं तर ग्रंथ परिपूर्ण झाला नसता काय? झालाच असताना. समचरण दृष्टी विटेवरी साजिले अभंग जर गाथ्यात आला नसता तर तुकोबरायांचा गाथा अपूर्ण राहिला असता काय? नाही ना. मग का केलं याची दोन अंगाने उत्तर देतो. दोन अंगाने. पहिलं उत्तर त्याचं माझ्याकडे असं आहे की मंगलाचरण करण्याचं जे तिसरं कारण आहे तो शिष्ट संप्रदाय सांभाळणे हे कार्य. का का बाबा? कारण मागून चालत आलेली परंपरा आपण टिकवली पाहिजे. शहाणे लोक जो मार्ग घालून देतात त्या मार्गावरून कोणत्या कारणाकरता चालायचंय हे आपल्याला जरी कळलं नसलं तरी तो मार्ग शहाण्यांचा आहे या विश्वासानं त्या मार्गावर चालत राहणं हे आपलं कर्तव्य ठरत असतं. माझं वाक्य थोडंसं मोठं झालंय पण मी त्या संबंधात खुलासा करतो आपल्या, तो विचार करण्यासारखा आहे म्हणून. शहाण्यांनी घालून दिलेला मार्ग, त्या मार्गावरून आपण जावं की जाऊ नये, आपला अधिकार आहे की नाही, या मार्गावरून गेल्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे हे जरी आम्हाला कळलं नाही तरी सुद्धा तो मार्ग शहाण्यांनी घालून दिलेला आहे या विश्वासानं त्या मार्गावरून चालत राहणं हे आपलं कर्तव्य असतं. आम्हाला कळलं नसलं तरी बऱ्याच वेळेला ते कार्य करावं लागतं. का करावं लागतं? कारण ते शहाण्यांनी घालून दिलंय म्हणून. असं आहे. याच्यामध्ये विकल्प निर्माण होऊ शकतात पण तरी मी सांगतो. सामान्यतः काय म्हटलं जातं, कुणाच्याही मागे डोळे झाकून जाऊ नका. त्याला अंध परंपरा न्याय असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी हा न्याय सांगितला. आंधळ्याच्या पाठी अवघेच आंधळे. तुकोबराय म्हणतात आंधळ्याच्या मागे डोळस गेला तरी तो आंधळाच आहे.
कारण कुणाच्या मागे जातोय हे कळत नाहीये त्याला. आंधळ्याच्या मागे जाणारा, डोळे झाकून आंधळ्यावर विश्वास ठेवून आंधळ्याच्या मागे जाणारा डोळस आंधळा खड्ड्यात पडला की हाईट खड्ड्यातच पडणार. ही अंध परंपरा काही उपयोगाची नाही. अंधतेनं कुणाचंही अनुकरण करू नये, मान्यच आहे. बरं, हे सांगण्याकरता काही प्रवचन ऐकावं लागत नाही कळण्याकरता. आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की कुणाच्याही मागे काय जायचं. कोणी हातातून काही भस्म काढला चालले त्याच्या मागे, कोणी लिंबातून टाचण्या काढल्या चालले त्याच्या मागे. हे अमुक करणार, छाछू करणारे हातातून सोन्याचं काय हे काढतो, कुंकूच काढतो, बुक्काच काढतो, सोनच काढतो, अंगठीच काढतो, त्याच्या मागे चालले. आता तो जर सोन्याच्या अंगठ्या काढतोय तर आमच्याकडे का आला, कशा करता आला? पण माणूस जातो की नाही, अंध परंपरेनं मागे जाण्याची एक पद्धत आहे की नाही. भाविक मन असतं, मनुष्य अगतिक असतो, कुठेतरी त्याला आधार लागत असतो आणि तो आधार त्याला जिथे दिसेल तिथे डोळे झाकून मनुष्य जात असतो. मी माणसाचा दोष आहे असं मानायला तयार नाही, त्याचं काय जे असेल ते असेल. पण माणसं जातात की नाही मागे, जाऊ नये, मान्य. माणसाने डोळे झाकून कुणाच्याही मागे जाऊ नये, गोष्ट खरीच आहे. पण मी थोडा त्याच्या पुढचा विचार बोलतो. मी असं म्हणतो, माणसाने डोळे झाकून मागे जायला हरकत नाही. माझी दोन्ही वाक्य विरोधी आहेत. पहिलं वाक्य मी बोलतोय, माणसाने डोळे झाकून कुणाच्याही मागे जाऊ नये. पण दुसरं वाक्य मी असं उच्चारतोय की माणसाने डोळे झाकून मागे जायला काहीच हरकत नाही. पण ज्याच्या मागे आपण डोळे झाकून चाललेलो आहोत, एकदा डोळे उघडून ते तुकाराम महाराज आहेत ना एवढं बघावं आणि मग डोळे झाकून मागे एकदा बघावं की हे संत आहे आणि मग डोळे झाकून मागे जावं. काय प्रश्न, काय प्रश्न? त्यांच्या मागे गेल्याने परिणाम काय आहे आम्हाला जरी कळलं नाही तरी ते ज्या मुक्कामावर पोहोचतात तिथे आम्ही पोहोचू ना. ज्ञानोबांनी चिंतन केले 17व्या अध्यायाच्या आरंभी, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरती पाऊले, पावनी सात्विक श्रद्धा चाले, ते तेची फळे ठेविले ऐसेला. 17व्या अध्यायाचा प्रारंभ बघा ज्ञानेश्वरीचा. मार्गी अंधासारीचा पुढे देखणाही चाले जायचा. ज्ञानोबा बोलतात कितीतरी प्रमाण. कुणाच्या मागे आम्ही जाऊ? संत मार्गी चालती, त्यांची लागे मज माती, त्यांच्या मागे जाऊ. कुणाच्या मागे आम्ही जाऊ? कुणाच्याही मागे जाऊ नये, गोष्ट खरी. पण एक परंपरा असते. आमच्या त्या कठोपनिषदामध्ये गंमत म्हणून आपल्याला सांगतो. कठोपनिषदामध्ये त्या नचिकेत्याला ते वडील, त्या कठोपनिषदात नाही ते नचिकेतेचं, कठोपनिषदात आहे. मी सांगतोय ते उद्दालकांचा संदर्भ मला द्यायचा. त्या उद्दालकाने आपल्या मुलाला श्वेतकेतू जन्माला आला, 5 वर्षाचा झाला, त्याचं उपनयन झालं आणि झाल्यानंतर उद्दालक त्याचे वडील, तत्वमसी महावाक्याचा संदर्भ तिथे येतो. श्वेतकेतूला उद्दालकाने वडिलांनी सांगितलं, आता तू गुरुच्या घरी जाऊन राहून अध्ययन केलं पाहिजे, जा गुरुकुलामध्ये जाऊन राहा. वडिलांनी सांगितलं. आता श्वेतकेतू थोडा मोठा झाला होता, त्याने विचारलं, कशा करता जाऊ गुरुकडे? तुम्ही स्वतः विद्वान आहात, तुमच्याकडे बाहेरचे विद्यार्थी येऊन शिकतात, तुम्ही मला शिकवा ना घरच्या घरी. ते म्हणले नाही, घरी नाही. महाभारतात वचन आहे, बापाने घरच्या घरी आपल्याला येतं म्हणून आपल्या मुलाला शिकवणं म्हणजे मुलाला अज्ञानी ठेवणं. घरच्या घरी मुलं शिकत नाही, बाहेर गेली म्हणजे शिकतात. म्हणे नाही, गुरुकडे जाऊन शिक. तोडला नाही, घरी शिकतो. नाही, घरी शिकायचं नाही, गुरुकडे जाऊन शिक. श्वेतकेतू लहान आहे. श्वेतकेतूने विचारलं, मी शिकूच कशा करता? घरी काय बाहेर काय? मी शिकू कशा करता? तुम्ही मला 2 वेळचं देता, माझ्याकरता भरपूर कमावलंय, कशा करता मी शिकू? शिकण्याचं कारण काय? कशाला मला गुरुकडे पाठवताय आणि ज्ञान प्राप्त करून घे म्हणून सांगताय? काय होऊ मी? याला उत्तर देताना श्वेतकेतूला उद्दालकाने असं नाही सांगितलं की बाबा चांगला शिकशील तर चांगली नोकरी मिळेल आणि चांगलं शिक्षण मिळालं की चांगली नोकरी, मग आयटीत राहशील. आयटीत म्हणजे कळतं ना, कारण तिथे गेल्याशिवाय जीवनाची धन्यताच नाही सध्या. मुलगा काय करतो? आयटीत आहे, बस जीवन धन्य आहे, हमारे पितर सरळ भयो.
जगात दुसरं काही असूच शकत नाही. काय करतो मुलगा? आयटीत आहे. तो आयटीत असावा, पुण्यात असावा, त्याला स्वतःचा फ्लॅट असावा आणि आई वडील जवळ असावे. याच्यासारखं उत्तम स्थळ नाही जगात. बस 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 बस. श्वेतकेतूला उपदेश करताना उद्दालकांनी हे नाही सांगितलं उदरनिर्वाह करता ज्ञान संपादन केलं पाहिजे, हे नाही बोलले. उदरनिर्वाह करता ज्ञानाच्या भूमिका या कधीच सिद्ध होत नाहीत. मी थोडं स्पष्ट बोलतो, माझं म्हणणं पटेल न पटेल मला माहित नाही. उदरनिर्वाह करता माहिती पुरते, ज्ञानाची गरज नसते, हे लक्षात घ्या. उदरनिर्वाह चांगला व्हायचा असेल ना तर तुम्हाला माहितीचा साठा आपल्या जवळ संचय असावा लागतो, ज्ञानाची गरज नाही. ज्ञान उदरनिर्वाह करून देत नाही, माहिती करून देते. मग त्याच्याकरता ही लँग्वेज शिका, ती लँग्वेज शिका, मग सी शिकली, C++ झाली, कोबाल्ट झाली, हे झाली, ते झाले. मला मी त्या क्षेत्रातला नाही, हे सगळं शिका, ही माहिती आहे, हे ज्ञान नाही आहे. ज्ञान ते की जे पुन्हा आम्हाला माहितीकडे जाऊ देत नाही. ज्ञान ते की जे झाल्यानंतर पुन्हा ज्ञानाची गरज राहत नाही. ज्ञान ते की ज्याच्यामध्ये परमात्मा डोळ्याला करतळे आवळे तैसा दिसतो, त्याला ज्ञान म्हणतात. त्याला ज्ञान म्हणतात. किती 7वा अध्याय 13वा अध्याय अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. बघा श्लोक सगळा 7व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंताने हे बोलून दाखवले की जे जाणल्यानंतर पुन्हा जाणण्याची गरज पडत नाही ते ज्ञान. बस जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे तर्क आयणी ने घे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान तेथ सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. मग अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. ही ज्ञानाची लक्षणे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. 13व्या अध्यायात किती ज्ञानाची किती लक्षणं केली ज्ञानोबरांनी बारकाईनं. नाथ महाराजांनी किती लक्षणं केली ज्ञानाची भागवतामध्ये. हे ज्ञान उद्दालकाला सांगताना श्वेतकेतूने सांगितलं, उद्दालकाने श्वेतकेतूला सांगितलं, श्वेतकेतू गुरुच्या घरी जाऊन राहा. उदरनिर्वाह करता ज्ञान संपादन केलं पाहिजे, गरज नाही. उदरनिर्वाह प्रारब्धाने होतो. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धानं होतं. आमच्या कितीतरी श्रीमंत माणसं आहेत. आपण कशा करता शिकलो? पोटा करता. या पोटा कारणे का झालो पांगीला जाणं, याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काहीच नाही. पोटा करता आम्ही शिक्षण घेतलं, पोटा करता चांगली नोकरी, उत्तम पद्धतीची नोकरी लागली, लाखो रुपयाचा पगार आहे. आता तेव्हाच कसा मिटणार आहे? ज्या पोटा करता आम्ही 2-2, 3-3 कोटी मिळवतो आहोत, त्या मिळवण्याच्या नादामध्ये जर पोटालाच काही खात नाही आम्ही, तर मग पोटा करता काय केलं? पण आम्ही हे करतो. करा, आज नाही मिळालं उद्या मिळेल. मग इतके पैसे कमवून आज माझ्या पोटात अन्न पडत नाही. काय कारण आहे? प्रारब्ध. काही कारण नाही, काही कारण नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. प्रारब्ध हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे दुसरं कोणतं उत्तर सापडत नाही म्हणून मी प्रारब्ध सांगतोय असं समजू नका. प्रारब्ध हे उत्तर खरं आहे म्हणून दुसरी कारण चांगली नाही, हे लक्षात घ्या. पैसा आहे की नाही? आहे. मोठ्या कंपनीमध्ये राहतो की नाही? राहतो. सगळे मानतात की नाही? मानतात. त्यांच्या शब्दाला वजन आहे की नाही? आहे. मग त्यांनी सगळ्यांना सांगावं माझी जेवायची वेळ झाली, मी जेवण करून येतो. नाही, हातातलं काम संध्याकाळपर्यंत जेवण नाही. संध्याकाळी कुठेतरी जायचं असतं, जेवण नाही. दिवस सगळा उपाशी जातो. पैसे असून दिवस का उपाशी गेला? प्रारब्ध प्रतिकूल आहे म्हणून अन्नाचं प्रारब्ध उदयाला आलं नाही. असं होतं. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, हे विषयांतर होत गेले आपलं बरंचसं. मुद्दा काय चालला होता? उद्दालकांनी श्वेतकेतूला हे नाही सांगितलं आपण का शिकलं पाहिजे याचं कारण. उद्दालकांनी श्वेतकेतूला असं सांगितलं की श्वेतकेतू तू शिकलं पाहिजेस. का शिकलं पाहिजे? उद्दालकांनी सांगितलं कारण राजा आपल्या घरामध्ये आतापर्यंत
ज्ञान प्राप्त करून न घेता कोणी मेला नाही म्हणून. ही आपली परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करून घेणं ही आपली परंपरा आहे. आपल्या घराण्यामध्ये आतापर्यंत ज्ञानाची प्राप्ती करून न घेता कोणी मेला नाही याच्याकरता तो शिकला पाहिजे. कारण काही परंपरा या शिष्टांनी घालून दिलेल्या परंपरा असतात. आम्हाला त्या ज्ञानानं काय होईल आता माहिती नाहीये, पण तो मार्ग जर शहाण्याने घालून दिलेला असेल. वराडामध्ये प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज होऊन गेले. आपण नाव ऐकून आहात त्यांचं. गुलाबराव महाराजांचं एक विधान आहे. ते म्हणतात मी कोणत्या संप्रदायाचा नाही, पण या जगतामध्ये वारकरी संप्रदाय हा शहाणा संप्रदाय आहे असं मला, असं त्यांनी म्हटलं. हा शहाणा संप्रदाय, कारण इथे शहाणा संप्रदाय म्हणजे शहाण्यांचा संप्रदाय नाही. आपण कर्त्याकडे नेऊ नका, आपण कर्म बघा वाक्यातलं. शहाणा संप्रदाय शहाणा आहे याचा अर्थ संप्रदायातले शहाणे आहेत असं नाही आहे. शहाण्यांचा संप्रदाय असं नाही. शहाणा संप्रदाय शहाण्यांचा संप्रदाय असता तर इथं फक्त शहाणेच आले असते. पण हा शहाणा संप्रदाय असल्यामुळे वेडे आले तरी शहाणे करणारा संप्रदाय असा संप्रदाय म्हणून त्याला शहाणा संप्रदाय. नट यावे शुद्ध होऊन जावे असं आहे. गोसाई जरी आला तरी हा संप्रदाय त्याला शहाणा करतो. म्हणून हा शहाणा संप्रदाय शहाण्याचा नव्हे. परंपरा शहाण्यांची शिष्टांनी घालून दिलेला मार्ग आहे. आपल्या परंपरेमध्ये आपल्या पूर्वजांपैकी कोणी ज्ञान संपादन न करता राहिलं नाहीये. म्हणून तू पण या परंपरेला धक्का लागू न देता ज्ञान ग्रहण केलं पाहिजेस. म्हणून तू तुझ्या गुरुकडे जाऊन शिक्षण ग्रहण कर. हा शिष्ट संप्रदाय. काही परंपरा असतात आम्हाला कळत नाही, नका का कळेना, पण तरी सुद्धा आम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? कारण आतापर्यंत त्या मार्गाने जाऊन कृतकृत्य झालेल्यांची परंपरा आमच्या डोळ्यासमोर उभी आहे. म्हणून आम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण त्याचे अनुभव आहेत, त्या परंपरेचा बोध आहे. याला शिष्ट संप्रदाय असं म्हणतात. म्हणून जर शहाण्यांनी आपल्याला हा संप्रदाय घालून दिला असेल तर प्रबल अप्रबल असे कोणतेही प्रतिबंध संतांच्या कार्यामध्ये येत नाहीत. पण आपल्यापर्यंत आलेली परंपरा मोडली जाऊ नये याच्याकरता कारण नसताना सुद्धा यांना मंगलाचरण करावं लागतं. संतांनी मंगलाचरण का केलं याचं हे कारण सांगतो मी आपल्याला. ही परंपरा मोडू नये याच्याकरता.